देशाचे पंतप्रधान पोहोचलेले आहेत। अभिवादन करण्यासाठी हे दृश्य पाहतोय। माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेत। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। संसद भवनातली ही दृश्य आहेत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने खरं तर देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे। तर त्याच ठिकाणची ही दृश्य पाहतोय। संसद भवनातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलं। दिल्लीतील संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आहेत। दिल्लीतील संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। खरं तर आपण पाहतोय देशभरात त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। बाबासाहेबांना अभिवादन देशभरातून करण्यात येत आहे। हे दृश्य आता आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी आता दाखल झाले आहेत। संसद भवनातली ही दृश्य आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर देशभरातच नव्हे तर जगभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन करण्यात येत आहे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आता समुद्रापार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज त्या ठिकाणी जयंती साजरी होत आहे। संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। सबको प्रणाम करते हुए दिल्ली भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी आहेत। रेखा संसद गुप्ता भवन जी परिसरातील दृश्य जे.पी. नड्डा हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांनी सुद्धा अभिवादन केलेलं आहे। कांग्रेस के वरिष्ठ नेता श्री मल्लिकार्जुन खड़गे जी और ये रेखा गुप्ता जी भेंट देते हुए काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत। त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। हे दृश्य पाहतोय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्या ठिकाणी आहेत। राहुल गांधी यांनी सुद्धा अभिवादन केलेलं आहे। देशातील सर्व राजकीय नेते संसद भवनात आहेत। त्या ठिकाणचे दृश्य पाहतोय। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आणि या 134व्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। त्या ठिकाणी देशभरातील सर्वच नेते आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतरही अन्य नेते या ठिकाणी दाखल झाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। राहुल गांधी जी देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। साता समुद्रापार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी होते। अगदी न्यूयॉर्कमध्ये सुद्धा आपण पाहिलं। मात्र हे दृश्य आहेत राजधानी दिल्लीतील संसद भवनातले दृश्य आहेत, ज्या ठिकाणी महामानवांना अभिवादन करण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मल्लिकार्जुन खरगे त्या ठिकाणी आहेत। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे। दिल्लीच्या संसद भवन परिसरातली ही दृश्य आहेत। सर्वच राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी संसद भवन परिसरात दाखल झाले। पुष्पांजली अर्पण करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे। सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाची राज्यघटना ज्यांनी लिहिली, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आणि या जयंती निमित्ताने आज आपण पाहतोय राज्यासह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। देशभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईतील दादरची चैत्यभूमी असेल किंवा नागपूरमधील दीक्षाभूमी आणि हे राजधानी दिल्लीमधील संसद भवनातील दृश्य आपण पाहतो।